नमस्कार, मी गृहिणी अनु या चॅनलवर आपलं स्वागत आहे। खास महिलांसाठी उपयुक्त अशा किचन टिप्स आपण बघत आहोत। महिलांना खूप प्रॉब्लेम असतात, त्यामध्येच वाढत जाणारे वजन, दुखणारे गुडघे, पित्ताचा त्रास, कंबरदुखी, पाळीचा त्रास, कमी हिमोग्लोबिन, दम लागणे, टाचा प्रचंड दुखणे, रात्री झोप न येणे, अनामिक दडपण जाणवणे, केस गळणे, अशा अनेक समस्या सगळ्याच बायकांना असतात। यावर आता काय उपाय करायचे हे सर्व आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला कळत नाही, त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि संपूर्ण माहिती नक्की वाचा, म्हणजे तुम्हाला याचं जे तारतम्य आहे ते नक्कीच कळेल। या तक्रारींपासून लांब जाण्याची इच्छा सगळ्यांनाच असते, पण खरंच यासाठी वेळ कुठून आणायचा हाच यक्ष प्रश्न आपल्याकडे असतो आणि तो सुटतही नसतो। तर हा प्रश्न कसा सोडवायचा, त्यासाठी आपल्याला काय काय करावे लागेल हे व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगितलेलं आहे। एकदम सोपा उपाय आहे, तुम्ही नक्की करा, म्हणजे तुम्हाला यापासून आराम नक्कीच मिळेल। या सगळ्या फायर फायटिंग लाईफस्टाईलमध्ये जर आपलं निरोगी पण आपल्याला टिकवायचं असेल तर अष्टभुजा नारायणीचा वरदहस्त मिळून सुपर वुमन आपल्याला होता येईल। आपण सुपर वुमन आहोत, ही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये असायलाच हवी, त्यामुळे आपण सुपर वुमन हे नक्कीच होऊ। आपलं जे दुखणं आहे, आपल्या ज्या समस्या आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजे, तेव्हाच आपलं सर्व काही प्रॉब्लेम्स आहेत ते बरोबर होतील। आता आपल्या किचनमध्ये बऱ्याच गोष्टी असतात, त्यामधलंच एनर्जी बूस्टर आपण बघूया। 1/2 किलो खारीक आणि 50 ग्रॅम खायचा डिंक हे एकत्र करून हे 2 चमचे दुधात मिक्स करून आपल्याला रोज सकाळी घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्यासाठी सिरेलॅक आपल्याला तयार करायचं आहे। जे मार्केटमध्ये मिळतं ते काहीच घ्यायचं नाही, तुम्ही डिंक हे तळूनही घेऊ शकता, खारीक पावडरमध्ये टाकायचा। 2 वेळा शतावरी कल्प दुधात घेऊन ही एनर्जी लेवल मेंटेन ठेवता येईल। बस 5 मिनिटवाला नाश्ता, विदेशी अंदाज नाश्ता कंपल्सरी प्रकारात घ्यायचा आहे आणि हाच नाश्ता आपल्याला नेहमी करायचा आहे। मेथकूट भात, तूप साखरपोळी, लोणी साखरपोळी, राजगिरा लाही व दूध, लाह्यांचे पीठ व ताक, नाचणी पेज किंवा खीर, भाकरी, भाजी, पुलाव, थालीपीठ, उपमा, शेवई उपमा यासारख्या अस्सल देशी मेनू आपल्याला नक्कीच घरी बनवायचा आहे। बाहेरून आणलेले ओट, कॉम्प्लेक्स, पॅकेट ज्यूस, बेकरी पदार्थ, मॅगी याला ठामपणे नो म्हणायचं आहे। हे पदार्थ घरात आणायचेही नाही आणि खायचेही नाही, याला तुम्ही नो म्हणा, म्हणजेच तुमचं आरोग्य नक्कीच टिकून राहील आणि तुम्ही मेंटेन राहाल, तुमचं वजनही कमी होईल। तुमच्या किचनमध्येच काही आपलं किचनच एक क्लिनिक आहे, जसं फोडणी करताना हिंग, मेथी दाणे, हळद, कढीपत्ता पानांची पावडर भरपूर प्रमाणात घरी वापरायची, यामुळे हाडांचे विकार होत नाहीत। एक वेळच्या जेवणात वरण भात, तूप, लिंबू हे कॉम्बिनेशन आणि लोखंडी कढईत भाजी म्हणजे ॲनेमियाला बाय बाय। ज्वारीची भाकरी व फळभाजी नक्की केली की पचनाच्या तक्रारी चक्क गायबच होत जातात, तुम्ही नक्की करून बघा। कणकेत चिमूटभर चुना ॲड करून कढीपत्ता चटणी, जवस चटणी, तीळ चटणी, शेवगा भरपूर वापरून हाडांना स्ट्रॉंग ठेवता येईल। हे पदार्थ तुम्ही नेहमीच वापरा, बाहेरचे जेवण आपण जेवतो तेव्हा आपल्याला हे पदार्थ मिळत नाहीत। सकाळी थोडासा दीर्घ श्वसनाचा किंवा फुफ्फुसांच्या पोटांचा स्नायूचा व्यायाम सहज होईल। सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी जेवणाआधी 2 तास दिवसभर वापरायची चप्पल, ही चप्पल आहे तिला एरंडेल तेलाचा बोळा लावून ती चप्पल आपल्याला वापरायची आहे। यामुळे काय होईल की आपले पाय जे आहे ते दुखणार नाहीत। सगळ्यांना आपण आनंदी ठेवतोच, पण स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी मनमोकळ्या गप्पा मारणाऱ्या मित्रमैत्रिणी शोधून खूप हसूया। आपल्या लपलेल्या सुप्त गुणांना, मनाच्या खोल कप्प्यात दडलेल्या आवडीला नियमितपणे वर काढूया। स्वतःची ओळख घडवून आणत निरामयतेच्या वाटेने जाता जाता फिरूनी नवे जन्मेन मी हे प्रॉमिस स्वतःशी करूया। अशा प्रकारे जर आपण वागलो तर आपलं ज्या समस्या आहेत त्या नक्कीच सगळं सुटतील। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद, आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि ही माहिती सर्वांना पाठवा।